छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या गाथेत अनेक पराक्रम गाजले, पण त्याच इतिहासात काही काळे अध्यायी आहेत। त्यातील सर्वात मोठा विश्वासघात म्हणजे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंचा। शिर्के आणि भोसले घराण्याचं नातं जुने होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्याशी लावला होता। तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या येसूबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या। इतक्या जवळच्या नातेसंबंधानंतरही इतिहासाने वेगळेच वळण घेतले। गणोजी शिर्के यांना दाभोळच्या वतनाची इच्छा होती, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराज यांनी वतनदारी स्पष्ट नकार दिला। संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिर्केंनी त्यांना मदत केली होती, पण वतनाची मागणी त्यांनी सोडली नव्हती। संभाजी महाराजांनी शिर्केंच्या मागणीला नेहमीच विरोध केला। शिर्केंनी संभाजी महाराजांविरोधात कट रचला। त्यांना गादीवरून हटवायचं आणि राजाराम महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा डाव होता। त्यांच्याच या कटाचा पर्दाफाश झाला तेव्हा संभाजी महाराजांनी शिर्केंवर कठोर कारवाई केली। येसूबाईंनीही आपल्या नातलगांची बाजू न धरता महाराजांची साथ दिली। शिर्केंची आणखी एक नाराजी कवी कलश यांच्यावर होती। महाराजांनी शिर्केंऐवजी कवी कलशांचा पक्ष घेतला, यामुळे त्यांचा रोष अधिकच वाढला। हीच वेळ साधत औरंगजेबाने शिर्केंना आपल्या बाजूने ओढलं, त्यांना मोठी वतन आणि अधिकार देण्याचे आमिष दाखवलं। तत्पूर्वी मुघल सेनापती मुकरब खानाचा एकच उद्देश होता, संभाजी महाराजांना जिवंत पकडणे, पण त्यासाठी त्याला महाराजांचे ठाव ठिकाणे हवे होते आणि ही संधी गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी साधली। संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात विश्रांतीसाठी थांबलेला संभाजी महाराजांचा ठाव ठिकाणा त्यांनी मुकरब खानाला सांगितला। इतकंच नाही तर आंबा घाटाची गुप्त वाटही त्यांनी मुघल सैन्याला दाखवली। 5 फेब्रुवारी 1689 मध्यरात्री मुकरब खानाने आपल्या सैन्यासह संगमेश्वरला वेढा घातला। महाराजांनी प्रतिकार केला, पण एकाकी पडलेल्या मोजक्या स्वराज्य सैनिकांसाठी लढाई जड गेली। अखेर संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या हाती लागले। हा क्षण स्वराज्यासाठी अंधारमय ठरला। इतिहासात गणोजी आणि कान्होजी शिर्केंच्या या कृत्याने कलंकित पान लिहिलं गेलं। वतनासाठी केलेल्या या विश्वासघाताची किंमत संपूर्ण स्वराज्याने चुकवली। स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते, मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही।